विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स इन सर्क्युलर मोशन पाहणार आहोत. यापूर्वी कदाचित 9वीला किंवा 10वीला असताना तुम्ही लिनियर मोशनशी रिलेटेड 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स पाहिलेले आहेत. पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन होतं फी इज इक्वल टू यू प्लस ए टी. दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन होतं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि तिसरं होतं फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. या 3 कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये टाइम टी सोडून इतर 4 क्वांटिटीज आहेत. त्यामध्ये इनिशियल लिनियर स्पीड यू आहे, फायनल लिनियर स्पीड आफ्टर टाइम टी आहे, डिस्प्लेसमेंट एस इन टाइम टी आहे, याशिवाय लिनियर एक्सेलरेशन ए आहे. टाइम सहित 5 क्वांटिटीज आहेत, 5 फिजिकल क्वांटिटीज आहेत. पण टाइम सोडून 4 फिजिकल क्वांटिटीज आहेत. डिस्प्लेसमेंट एस, त्यानंतर इनिशियल लिनियर स्पीड यू, त्यानंतर फायनल लिनियर स्पीड फी, आणि शिवाय ॲक्सलरेशन ए. अशा 4 क्वांटिटीज या 3 इक्वेशनमध्ये आहेत. हा एक मुद्दा. दुसरं असं की एखादा पार्टिकल स्ट्रेट लाईन पाथवरून मूव्ह होत असेल, म्हणजेच तो पार्टिकल लिनियर मोशनमध्ये असेल, तर त्याला लिनियर डिस्प्लेसमेंट एस असते, त्याला इनिशियल लिनियर स्पीड यू असतं, त्याला फायनल लिनियर स्पीड फी असतं, आणि शिवाय त्याला ॲक्सलरेशन असतं. तर डिस्प्लेसमेंट, इनिशियल स्पीड, फायनल स्पीड आणि ॲक्सलरेशन या 4 फिजिकल क्वांटिटीज या पार्टिकलच्या लिनियर मोशनशी रिलेटेड असतात. आता स्ट्रेट लाईन पाथऐवजी जर एखादा पार्टिकल सर्क्युलर पाथवरून मूव्ह होत असेल, म्हणजेच एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असेल, तर त्याला हे सर्व आहेच. म्हणजे त्याला लिनियर डिस्प्लेसमेंट असते, त्याला इनिशियल लिनियर स्पीड यू असतं, त्याला फायनल लिनियर स्पीड फी असतं, आणि शिवाय त्याला ॲक्सलरेशन असतं. जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्याला या 4 क्वांटिटीज शिवाय आणखी 4 क्वांटिटीज असतात. आणि त्या म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, इनिशियल अँग्युलर स्पीड ओमेगा नॉट, फायनल अँग्युलर स्पीड ओमेगा, आणि अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा. थोडक्यात जो पार्टिकल लिनियर मोशनमध्ये आहे त्याला फक्त 4च क्वांटिटीज आहेत, परंतु जो पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आहे त्याला मात्र 8 क्वांटिटीज आहेत. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की या 8 क्वांटिटीज आहेत त्यांच्यामध्ये ॲनालॉजी आहे. म्हणजे असं की लिनियर डिस्प्लेसमेंट एस इज ॲनालॉगस टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज ॲनालॉगस टू लिनियर डिस्प्लेसमेंट एस. इनिशियल लिनियर स्पीड यू is analogous to initial angular speed omega naught. Final linear speed v is analogous to final angular speed omega, and linear acceleration a is analogous to angular acceleration alpha. तर s आणि थीटा एकमेकाला ॲनालॉगस आहेत, यू ओमेगा नॉट ॲनालॉगस आहेत, फी आणि ओमेगा एकमेकांना ॲनालॉगस आहेत, ए आणि अल्फा एकमेकांना ॲनालॉगस आहेत.
हे सगळं माहीत असेल म्हणजे तुम्हाला लिनियर मोशनच्या कायनेमॅटिकल इक्वेशन्स माहीत असतील. जर तुम्हाला ही ॲनॉलॉजी माहीत असेल तर यावरून तुम्हाला सर्क्युलर मोशनच्या 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स लिहिता येतात. पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन लिनियर मोशन्स फी इज इक्वल टू यू प्लस ए टी असं आहे. याच्यावरून सर्क्युलर मोशनचं पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन लिहिता येतं. आपल्याला हे माहीत आहे की फी इज ॲनॉलॉगस टू ओमेगा और ओमेगा इज ॲनॉलॉगस टू व्ही, म्हणून फी ऐवजी ओमेगा द्यायचं. इज इक्वल टू आपल्याला हे माहीत आहे यू and omega naught are analogous to each other. Therefore, instead of you should write omega naught plus then A is analogous to alpha. So alpha and last T. So by analogy, we can write the kinematical equations in circular motion. Phi is equal to u plus at. By analogy, omega is equal to omega naught plus alpha t. Similarly, second equation in linear motion is s is equal to u2 plus half at square. So second kinematical equation in circular motion we can write as theta is equal to omega naught t plus half alpha t square by analogy. Similarly, third kinematical equation phi square is equal to u square plus 2as. By analogy, third kinematical equation in circular motion we can write as omega square is equal to omega naught square plus 2 alpha theta. So these are the 3 kinematical equations in circular motion. आता यानंतर शेवटी आपण सर्क्युलर मोशनशी रिलेटेड आणखी एक मुद्दा पाहणार आहोत, पण त्यापूर्वी 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स इन सर्क्युलर मोशन परत एकदा बघा. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. and third kinematical equation is omega square is equal to omega naught square plus 2 alpha theta. आता यानंतर जर एखादा पार्टिकल सर्क्युलर पाथवरून सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि सुरुवातीला तो या ठिकाणी असेल आणि इथून परत इथे येण्यासाठी जर त्याला टी इतका टाइम लागत असेल तर टाइम टीला आपण पिरियड असं म्हणतो किंवा पिरियडिक टाइम असं म्हणतो. पिरियडिक टाइम टीची डेफिनेशन असे द टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन इज कॉल्ड एज पिरियड और पिरियडिक टाइम. पिरियड टी नंतर फ्रिक्वेन्सी एन याचा मिनिंग असा आहे द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड बाय अ पार्टिकल पर युनिट टाइम इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजेच पर युनिट टाईममध्ये पार्टिकलनं जेवढे रिव्हॉल्युशन्स कंप्लीट केलेत त्या रिव्हॉल्युशनच्या संख्येला फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. ह्या टर्म्स पिरियड आणि फ्रिक्वेन्सी तुम्हाला यापूर्वी अनेकदा भेटले असतील. जस्ट परत एकदा त्यांच्या डेफिनेशन्स बघू. द टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन इज कॉल्ड एज पिरियड और पिरियडिक टाइम and the number of revolutions completed by a particle
per unit time is called as frequency of revolution. पिरियड टी आणि फ्रिक्वेन्सी एन ह्यांच्यात नेहमीच हे रिलेशन असतं. टी इज इक्वल टू 1/n और एन इज इक्वल टू 1/t. कुणाही एकाचा रेसिप्रोकल घेतला की दुसरा मिळतो. टीचा रेसिप्रोकल घेतला तर तुम्हाला एन मिळेल, एनचा रेसिप्रोकल घेतला तर तुम्हाला पिरियड टी मिळेल. आणि पिरियड टी, फ्रिक्वेन्सी एन अँड अँग्युलर स्पीड ओमेगा यांच्यात एक रिलेशन आहे की जे आपण फिजिक्समध्ये कायम वापरत असतो. आणि ते रिलेशन असं आहे, ओमेगा इज इक्वल टू 2π/t किंवा ओमेगा इज इक्वल टू 2πn. 1/t म्हणजेच फ्रिक्वेन्सी एन. तर हे रिलेशन बिटवीन पिरियड टी, फ्रिक्वेन्सी एन अँड अँग्युलर स्पीड ओमेगा हे रिलेशन फिजिक्समध्ये आपण नेहमी वापरत असतो. आणि या पॉईंट बरोबरच टेक्स्टबुकमधलं 1.2.1 या नंबरचं कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हे आर्टिकल याबरोबर संपतं. आता या आर्टिकलसाठी आपण जवळजवळ 4 व्हिडिओज पाहिलेले आहेत. त्या मोठ्या आर्टिकलचे छोटे छोटे भाग करून 4 व्हिडिओज करून यापूर्वी आपण शेअर केलेले आहेत. तर या रिलेशन बरोबरच हे 1.2.1 टेक्स्टबुकमधलं आर्टिकल या ठिकाणी संपतं. धन्यवाद.